झी 24 तास एक पाऊल पुढे। हॉस्पिटल कोणतंही असो तिथे रुग्णांना चांगल्या वैद्यकीय सुविधा देण्यावर सर्वाधिक भर असायला हवा। पुण्यामधील ससून या शासकीय रुग्णालयामध्ये मात्र अगदी विरुद्ध स्थिती आहे। इथे एकीकडे वैद्यकीय सुविधांची प्रचंड आबाळ आहे, तर त्याच वेळी दुसरीकडे तब्बल 50 लाख रुपये खर्च करून हॉस्पिटलचे डीन डॉक्टर अजय चंदनवाले यांच्या केबिनचं नूतनीकरण करण्यात येत आहे। पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं असलेलं हे पुण्यातील शासकीय ससून हॉस्पिटल। हॉस्पिटलचे डीन आहेत डॉक्टर अजय चंदनवाले। त्यांच्या केबिनच्या नूतनीकरणाचं काम सध्या सुरू असून त्यावर जो खर्च केला जातोय त्याचा आकडा ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। केबिन नूतनीकरणावरती तब्बल 50 लाख रुपये खर्च केले जात आहेत। या 50 लाखांची कशी उधळपट्टी केली जातीये हे ऐकलं तर तुम्हाला आणखी एक धक्का बसेल। या केबिनमध्ये 43,000ची एक याप्रमाणे 1,30,000च्या 3 खुर्च्या बसवल्या जाणार आहेत। हा झाला खुर्चीचा खर्च। इतर खर्चांवरही जरा नजर टाकूयात। डीन यांचं टेबल 90,000 रुपये, वॉश बेसिन 99,000 रुपये, स्टेनो टेबल 1,05,000 रुपये, स्टाफ चेअर 1,07,000 रुपये, कॉन्फरन्स चेअर 3,30,000 रुपये, वॉल पॅनलिंग 11,93,000 रुपये, टाइल्स 4,72,000 रुपये। डीन यांच्या केबिनवरची उधळपट्टी समोर आली आहे ती माहिती अधिकारात। आता हे महागड नूतनीकरण बंद करण्याची मागणी होती आहे। आमचे हात जोडून सर्व तमाम गरीब माणसांकडनं विनंती आहे मुख्यमंत्र्यांना की हे ताबडतोब टेंडर जे आहे हे ताबडतोब कॅन्सल करावं आणि जेवढं गरजेचं आहे तेवढंच करावं आणि गरिबांच्या मशिनरीवर वगैरे हे पैसे डायव्हर्ट करावेत। डीन यांच्या केबिनवर अशी लाखोंची उधळपट्टी होत असताना हॉस्पिटलच्या वैद्यकीय सुविधांची काय स्थिती आहे ते पहा। सीटी स्कॅनची 2 मशीन बंद, डोळे आणि कान नाक घसा विभागाच्या ऑपरेशन थिएटरचं नूतनीकरण रखडलं, हॉस्पिटलकडे कॅथ लॅब नाही, ट्रोमा युनिट देखील नाही। या सर्व वैद्यकीय सुविधा अशा अवस्थेत असण्यामागचं कारण आहे निधी उपलब्ध नसणं। केबिनच्या नूतनीकरणाच्या कामाला 2010 मध्येच मंजुरी मिळाली आहे आणि त्यावेळी मी डीन या पदावर नव्हतो असं डॉक्टर अजय चंदनवाले यांचं म्हणणं आहे। मात्र डीन अजय चंदनवाले असतील किंवा पीडब्ल्यूडीचे अधिकारी यापैकी कोणीही या विषयावर कॅमेरासमोर बोलायला तयार नाही। ससूनमध्ये रुग्ण तर सोडाच, इथले डॉक्टर आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना देखील पुरेशा सुविधा नाहीत। नूतनीकरणाला विरोध नाही, मात्र कामाची प्राथमिकता ठरवायला हवी। डीन यांनी जेवढा आपल्या कार्यालयाच्या नूतनीकरणावरती रस घेतला तेवढा रुग्णांच्या सुविधांवरही घ्यावा हीच अपेक्षा। झी 24 ताससाठी नितीन पाटोळे, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।